नमस्कार. आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यात आता 2 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप मध्यम गरम होऊ द्यायचं आहे. तूप मध्यम गरम झालेलं आहे. आता यात मी काजूचे तुकडे करून घेतले होते ते परतून घेणार आहे. तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता. आता आपल्याला यात किसून घेतलेला गाजर घालायचा आहे. मी इथे 1 किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घेतलेले आहेत. ते यात आता टाकून घेत आहे. गाजरातील पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला हे मंद आचेवर परतत राहायचं आहे. गाजरात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. ते पाणी आटेपर्यंत खूप वेळ लागतो. इथे बघू शकता गाजरातील पाणी कमी झालेलं आहे. आता आपल्याला यात दूध टाकायचं आहे. मी 1 किलो गाजरासाठी पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे. ते आता यात टाकून घेत आहे. दूध साईसईत घातलं तर हलव्याला आणखी जास्त चव येते. म्हणून यात मी दुधाची साय देखील टाकली आहे. आता आपल्याला यातील दूध आटेपर्यंत हे पळीने हलवत राहायचं आहे. दूध आटल्यावर आपल्याला यात साखर टाकायची आहे. 1 किलो गाजरासाठी इथे मी 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्याला यात खवा टाकायचा आहे. इथे मी 50 ग्रॅम खवा घेतलेला आहे. माझ्याकडे 50 ग्रॅमच खवा शिल्लक होता. तुम्ही 1 किलो गाजरासाठी साधारण 200 ग्रॅम खवा वापरू शकता. साखर टाकल्यानंतर याला पुन्हा पाणी सुटलेलं आहे. हे पाणी आटेपर्यंत आपल्याला पळीने हलवत राहायचं आहे. साखरेचं पाणी आटल्यावर याचा रंग आपोआप बदलत जातो. आता गाजराच्या हलव्याला हळूहळू लाल रंग यायला सुरुवात होईल. गाजराच्या हलव्यातील पाणी आटत आलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे. आणखी थोडा वेळ हे आपल्याला पळीने हलवत राहायचं आहे. यात आता मी वेलची पावडर टाकणार आहे. मी नेहमी मिक्सरला वेलची पावडर बारीक करताना त्यात थोडी साखरही टाकते. त्यामुळे वेलची पावडर लवकर बारीक होते. आपल्याला हे आणखी थोडा वेळ पळीने हलवत राहायचं आहे.
गाजराचा हलवा तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे बघू शकता आपला गाजराचा हलवा तयार आहे.